इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश। महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा, एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसांमध्ये हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता, हजारो कामगारांच्या रोजगारावरती आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार। नागपूरमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण बंद, फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांसाठी सिलेंडर मिळणार, कंपन्यांकडून गॅस वितरणावर रोक। राखीव पेट्रोलियमचा साठा खुला करण्यास आता भारताचा नकार, क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन। परिसरातून 524 गॅस सिलेंडरसह ट्रकचीही चोरी, ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला। एअर इंडियाचा विमान प्रवास महागणार, उद्यापासून नवीन दर लागू होणार, इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाली त्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय, नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यांमध्ये लागू होणार। प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात, ऊसाच्या उत्पादनात 15% घट, साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका तर 4,315 कोटींची FRP थकीत।